जय भीम जय शिवराय मित्रांनो. सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपला स्पेशल डे आणि स्पेशल डेची सुरुवात आपण करत आहोत विद्यापासून. विद्या विद्या आज विद्याचा स्पेशल डे म्हणजेच आज विद्याचा जन्मदिवस आहे. विश यू हॅपी बर्थडे विद्या. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्व आपल्या सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवरील आपल्या प्रेक्षकांनी आणि आपल्या मित्रपरिवारातर्फे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विद्या. आज तुझा स्पेशल डे आहे, तर एक सरप्राईज आहे. आपण आज चाललो आहोत कुठे ते सरप्राईज तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला कळेल आज आपला विद्याचा बड्डेचं सेलिब्रेशन स्पेशल आपण कुठे करत आहोत. तर नक्कीच पुढे आमच्या संगतीत राहा तुम्ही. आपण आता भगवंताच्या वरती पाया पडून तिची सुरुवात करत आहोत विद्याला. विद्या भगवंताजवळ अगरबत्ती लावते, प्रज्वलित केली. मित्रांनो, गॉगल घालण्याचं कारण आपल्याला डोळे आलेले आहेत तुम्हाला, त्याच्यामुळे हा गॉगल घातलेला आहे आपण. आता आपला प्रवास मला दाखवतो. तुमचा प्रवास कुठे चाललो आपण. रिक्षाने प्रवास आहे. बघा विद्या शुभम आज आपल्या बरोबर आहे प्रवासामध्ये. पोहोचलो आहे. तुम्हाला सरप्राईज देतो. कोण सरप्राईज आहे कुठे विद्या बघा. 26 जानेवारीची तयारी. विद्याचे सरप्राईज आहे. कुठे चाललं आपण विद्या? सरप्राईज देणार आहे. बघूया कोणाकडे. दरवाजा ठोकतील. सरप्राईज सरप्राईज. नाही, बेल नाही चालू. नाही चालू. कोण आहे बघू. अरे साक्षी. साक्षीचा साक्षी. आमचे जावई येतोय. सरप्राईज. साक्षी काय बनवलं बघूया. साक्षीचं जेवण काय बनवलं. सरप्राईज आहे. हाँ एक इधर
नवीन संसाराच्या शुभेच्छा आणि आता सुरुवात तुमची. थोडं असं सरप्राईज शॉकिंग आहे ना. चला तर आज आपला सरप्राईज होता. साक्षीच्या आज आपण घरी आलेलो आहे. आज आमच्या आकांक्षाचं केळवणचं जेवण आकांक्षा आणि रोहित यांचा नवीन संसारामध्ये पदार्पण होणार आहे. त्यानिमित्त साक्षीने त्यांना घरी आज जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे. आणि दुसरा म्हणजे आमच्या साक्षीने तुझ्या मम्मीसाठी बड्डेचं पण इथे तिच्या घरी आयोजन केलं आहे. तर आज आपण बड्डेसाठी आणि केळवणसाठी आलेलं. साक्षीने बघा केळवणच्या जेवणासाठी किती तयारी केलेली आहे. ऍक्च्युली व्हेज असतं. व्हेज असतं पण ह्या दोघांची रिक्वायरमेंट होते की आम्हाला व्हेज खाऊन खाऊन कंटाळा, आम्हाला नॉनव्हेज आलं. म्हणून या दोघांसाठी खास आज नॉनव्हेज बनवलेलं आहे. साक्षी नॉनव्हेज खूप चांगलं बनवते ना साक्षी म्हणून. ओके. आकांक्षा बोल काहीतरी. हे बघा, हा अंड्यापासून ससा बनवलाय साक्षीने डेकोरेशन. आपण बसूया खाली. हे बघा, चिकन आहे, कोळंबीचं आहे, कलेजी आहे, अंड बॉइल्ड एग, गुलाबजाम आहे, चपाती असं आपलं साक्षीने पाहुणचार केला. आणि हे किटकॅट, 5 स्टार, डेअरी मिल्क, चॉकलेट ठेवलं आहे आणि सोप आहे, बडीशेप. अशा प्रकारे साक्षीने केळवणचं जेवण बनवलेलं आहे. औषध औषध Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Geeta. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Jyoti. Happy birthday to you. Thank you. साक्षी आणि तोहिद आमचे जावई आणि मुलगी आमची विद्याला केक बनवत आहेत. विद्या, फोटो नाही काढत आहे मी. शिवून फोटो तुझ्या. हॅपी बर्थडे. थँक्यू साक्षी आणि कळेजी. बरं वाटलं मला, म्हणजे केक वगैरे काढलं आणि आमच्या मुलीचं पण सेलिब्रेशन केलं केळवण. साक्षीने माझ्या खूप छान केलं. थँक्यू साक्षी आणि कळेज. तुम्हाला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला. थँक्यू. आणि असंच आयुष्य खूप 100 वर्ष आयुष्य जगू ही बापरे. चला तर आता मग आकांक्षा आणि रोहित, आमची लेक आहे आणि ही जावई आमचे रोहित. आता लग्न आहे. हां बरं, असं नको रोहित, बसायला नाही जमत, नको बसू. बस दोघे जावई आणि लेक. हे पण माझी ही लेक आणि हे जावई आहे, त्यांचं लग्न आहे. थँक्यू सो मच. अनु आमची सर्व अनु. अनु वहिनी बोलते, तिला मला भाऊ बोलते. तर पण माझी लेक आहे. लय माझी काळजी करते पोरगी. आता आमचा शुभम लेक. शुभम मम्मीला केक बनवतोय. आमचं शुभम. थँक्यू. शुभम एकदा मी फोटो नाही काढला. आमचा काढला दोघांचा फोटो. तुमच्या दोघांचा काढला.
चला आता सगळ्यांचं आता जेवणाचं ताट तयार आहे. तोहिदजींचं ताट तयार आहे. सगळ्यांना जेवण वाढून झालेलं आहे. सगळे आता आम्ही एकत्र जेवायला बसतोय. शुभम कसं झालं जेवण? खूप छान. रोहित कसं झालं जेवण? आकांक्षा साक्षीने जेवण केलेलं आहे. साक्षीची सगळेजण तारीफ करतायत. चला तर मग या जेवायला. आता जेवण झालं आहे आणि आता आईस्क्रीम पार्टी रोहिततर्फे आईस्क्रीम पार्टी. रोहित आणि आकांक्षा दोघांतर्फे आईस्क्रीमची पार्टी. अनु आईस्क्रीम. थँक्यू रोहित आणि आकांक्षा. थँक्यू. थँक्यू आकांक्षा आणि रोहित आम्हाला पार्टी दिल्याबद्दल. भाऊजी थँक्यू भाऊजी. सगळं जास्त दिली की काय? मी नाही एवढी खाणार. साक्षी. मी पण नाही खाणार. हा, दे साक्षी बरंच. साक्षीतर्फे रोहित आणि आकांक्षाला गिफ्ट. वा, साक्षीने छान गिफ्ट दिलेलं आहे रोहित आणि आकांक्षाला. पीछे जाऊ दो. हाँ, बस बस. इधर देखो, इथे बघ नाही. आकांक्षा सांग तिला काय साक्षीला. रोहित आणि आकांक्षा नवीन वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन आता संसाराच्या शुभेच्छा. मनापासून आभार. आकाशला लास्ट ब्लॉग मध्ये पदार्पण झालं. थँक्यू साक्षी. थँक्यू. खूप छान पाहुणचार केला आमचा. खूप छान जेवण. काय 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 इथे मम्मी पप्पा आकांक्षा रोहित अनु आणि शुभम आणि सगळे परिवार आल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून आभार. खूप चांगलं वाटलं आणि मन भरून आले. येस. चालेल मग साक्षी. चल. ओके साक्षी. बाय बेटा. बाय. हो सर. चला. चलो बाय बाय. चला तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत आपल्या घरी. आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. साक्षीने आज खूप छान पाहुणचार केला. आज आकांक्षा आणि रोहितचं केळवणाचं जेवण तिने खूप छान पद्धतीने बनवलं होतं. रोहित आणि आकांक्षाची आज रिक्वायरमेंट होती की आमचं केळवणाचं जेवण आम्ही व्हेज बऱ्याच ठिकाणी व्हेज खाल्लं आहे, परंतु आम्हाला साक्षीच्या हातचं नॉनव्हेज खायचं आहे. म्हणून साक्षीला त्यांनी नॉनव्हेजची रिक्वायरमेंट दिली होती. त्याप्रमाणे साक्षीने नॉनव्हेजचं जेवण आज सर्व बनवलं होतं आणि खूप छान पद्धतीने तिने केलं. आणि मम्मीचा तिचा म्हणजे साक्षीने मम्मीचा बड्डे पण सेलिब्रेशन करण्यासाठी तिच्या मम्मीला पण आम्हाला तिकडेच बोलवलं होतं. तर बड्डे पण केक आणला तोहिदने आणि साक्षीने. खूप सुंदर प्रकारे असं मम्मीचं बड्डेचं सेलिब्रेशन पण तिथे केलं आणि एवढा छान पाहुणचार केला. रोहितचं आणि आकांक्षाचं तिने स्वागत देखील खूप छान प्रकारे केलं. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल सर्वजण केक भरवत होते आणि अनु जेव्हा केक भरवायला विद्याला गेली तर विद्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कारण हे अश्रू म्हणजे कसं तर अनुचं म्हणजे नातं एकदम आमचं जवळ हे आहे की खूप मुलीसारखी आहे ती. प्रत्येक वेळेस विद्याला मदत करत असते. काही जेवणाच्या बाबतीत बनवायचं असेल किंवा काही कसंही मदत करत असते किंवा विचारपूस करणं, तब्येतीची काळजी घेणं हे फार आत्मीयतेने करते. म्हणजे खूप जवळचं ह्याने करते. त्यामुळे विद्याला ते मन भरून आलं आणि त्याच्यामुळे खूप आनंदाचे अश्रू एक समजू शकतो आणि त्याच्याबद्दल ते प्रेम होतं आणि म्हणून तिने तेवढ्या भागात ती रडली तेवढ्या ह्याच्यात विद्या. तर मित्रांनो, आणि जेवणाचं खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि हा व्हिडिओ छोट्याखानी आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आणि करतो आहे. नवीनच आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न देखील करतो आहे. काही चुकत असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला हा आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून आम्हाला काही सुधारणा करता येईल, आम्हाला शिकता येईल अजून तुमच्याकडून. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.
आणि हा व्हिडिओ सबस्क्राईब करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा.